त्यांना बैठक घेतली, काय ठरलं त्यांची पुढची दिशा? या बैठकीमध्ये आमचे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यांची ही बैठक घेतली. या उमेदवारी महायुती आता संपुष्टात आलेली असल्यामुळं आपल्याला स्वतंत्र लढायचे आणि एक स्वतंत्र ताकद तयार करायची. त्या हिशोबानं आम्ही आज ही बैठक घेतली. सर्व कार्यकर्त्याला कामाला लावलं. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय पालकमंत्री सरनाईक साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही 21 म्हणजे 21चा फॉर्म्युला तयार करून सर्व नगरसेवकांनी निवडून येण्याकरता काय करायचे या संदर्भातली एक बैठक घेतली, आढावा घेतला आणि त्या संदर्भातलं नियोजन आम्ही सुरू केलेलं. खरं तर ही महायुती शेवटच्या घटकापर्यंत व्हावी अशी आमची इच्छा होती, परंतु काही स्थानिक परिस्थिती किंवा स्थानिक जे नेते आहेत आदरणीय त्यांना वाटत होतं की आमची ताकद या शहरामध्ये जास्त आहे नगरपालिकेमध्ये आणि आता ही वेळ आहे की ही ताकद आम्ही शिवसेना काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. 100% आम्ही 15 ते 20 मध्ये आमचे नगरसेवक निवडून येणार आहेत. कुणी काही म्हटलं तर, कारण या शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही सर्वे केला त्या ह्याच्यामध्ये आदरणीय राणादादांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वे केला आहे आणि आमच्या शहरामध्ये ताकद जास्त आहे, त्यामुळे तुम्ही जागा कमी घ्या. आणि अगदी शेवटच्या परिस्थितीपर्यंत आम्हाला 4 जागाची त्यांनी ऑफर दिली, जी की आम्हाला अजिबातच मान्य नव्हती. आदरणीय पालकमंत्र्यांनाही माहीत नव्हती आणि आमचे जे या ठिकाणी जे आमचे समन्वयक आले होते आदरणीय साळवी साहेब, त्या साळवी साहेबांनाही हे मान्य नव्हतं. त्यांनी आम्हाला आदेश दिला की आता आपल्याला लढायचं. त्या पद्धतीनं आम्हाला तयारी केला अतिशय कमी दिवसात. खरं तर आता आम्हाला 15 दिवसच राहिलेत, परंतु आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून या प्रमाणामध्ये आमचे कार्यकर्ते काम करत होते, आमचे उमेदवार बी काम करत होते. तेव्हा आम्हाला अशी काही भीती नाही, निवडून येण्या संदर्भात अजिबात नाही. कारण या शहरामध्ये एक फॉर्म्युला गेल्या वर्षापासून चालू आहे. हे दोघे सोडून तिसरा कोण आहे का पर्याय त्याला सांगा. कारण मी जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये लोकांची भूमिका ही होती की या दोघांच्या भांडणामुळे या शहराचा विकास थांबलेला आहे, शहराचं नुकसान झालेलं आहे आणि या शहराचा निधी जवळपास 200-300 कोटी रुपये निधी वेगवेगळ्या माध्यमातून माघारी गेलेला आहे. आणि खरं तर शहराचा विकास खुंटण्याचं कारणच ही 2 व्यक्ती आहेत. मी त्यांचे नाव घेत बसत नाही कारण ती मोठी होतील मी नाव घेण्यानं. फक्त एवढं सांगतोय की तिसरा पर्याय लोकांना आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून तयार केला आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा तिसरा पर्याय मतदाराला मान्य आहे. मतदार आम्हाला 100% माहिती आहे. आमची